मित्रांनो, SY हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, कर्जमाफीबाबतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून अखेर कर्जमाफीचा मुहूर्त लागला आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा केली आहे. कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. 90% शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून 1.5 लाखापर्यंतचं कर्ज हे माफ केलं जाणार आहे. 90% शेतकऱ्यांच्या 7/12 वरील कर्ज माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली आहे. परंतु ही कर्जमाफी करत असताना 3 अटींचा विचार केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3 अटी यामध्ये लावल्या आहेत. शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलं जाणार असून 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार. आपल्या राज्य सरकारकडून GR काढण्यात आला असून सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचा बळीराजा भक्कम व्हावा यासाठी सरकारने आतापर्यंत प्रयत्न केले आहे. महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे देखील मोठ्या संकटाला सामोरं जावं लागले. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. मराठवाडा भागामध्ये देखील पावसामुळे मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. परंतु आत्ताच मोठी बातमी समोर आली आहे असून शेतकऱ्यांसाठी आणखीन 2 फायद्याची गोष्ट देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर मिळणारच आहे, पण त्यासोबतच आणखीन 2 नवीन योजनांचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबतची सर्वात मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदाच कर्जमाफीवरती स्पष्टपणे विधान केले की मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. 1.5 लाखपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार असून त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3 अटीवरती ही कर्जमाफी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्याचवेळी पत्रकारांनी देखील मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारलेत. कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे? सरसकट होणार का? तेव्हाच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत पहा. त्यांनी स्पष्टपणे कर्जमाफीबद्दल कोणतं विधान केलं ते देखील ऐका. कारण कर्जमाफी होत असताना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहे. शेतकऱ्यांची आंदोलन केली तरी देखील कर्जमाफी ही स्थगित होती. परंतु अखेर या कर्जमाफीला मुहूर्त तर लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे याबाबत विधान केले. परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांची यामध्ये कर्जमाफी होणार आहे हे देखील जाणून घ्यावं लागणार आहे. कारण ही कर्जमाफी होत असताना सरसकट कर्जमाफी होणार नाही. यामध्ये 3 अटी लावण्यात आलेल्या आहेत. 3 अटीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचीच 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे. यामध्ये 90% शेतकऱ्यांचा समावेश आहे. 90% शेतकऱ्यांच्या खांद्यावरील भार हा कमी होणार असून आपल्या महाराष्ट्रातील बळीराजाला सरकारची साथ लाभणार आहे. मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2021 ते 2025 पर्यंत कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 2021 ते 2025च्या कालावधीमध्ये कर्ज काढलं असेल तर लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याबाबत काय म्हणाले आहेत. कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं जाणार आहे आणि किती रुपयांचं ते किती लाखोची सूट शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, 2021 ते 2025 यामध्ये तुम्ही कर्ज काढलं असेल आणि तुम्ही जर या 3 अटीमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी यामध्ये सर्वात मोठा फायदा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे त्या फार्मर ID कार्डचा उपयोग देखील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ घेताना होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे. अखेर कर्जमाफी आणि अतिवृष्टी असे 2 भरपाईचे निर्णय घेण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, 3 अटी लावण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्वात शेवटची जी अट आहे त्यामधून 10 लाख शेतकऱ्यांना अपात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी तर आलेलीच आहे, परंतु सर्वात महत्त्वाची बातमी देखील आली आहे. सरकारने 3 अटी लावलेल्या आहेत. यामधील पहिली अट जी आहे ती शेतकऱ्यांसाठी सरसकट सारखीच आहे. दुसरी आहे ती सामान्य आहे आणि तिसरी अट आहे ती अपात्र ठरवणारी आहे. यामध्ये 10 लाख तरी शेतकरी अपात्र ठरू शकतात. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नेमकं काय म्हणालेत. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठं विधान केलेलं आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे कधीच स्पष्टपणे कर्जमाफीबद्दल बोलले नव्हते. परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा कर्जमाफी
बद्दल बोलले आहेत तेव्हा त्यांनी कर्जमाफीची तारीख देखील जाहीर केली आहे। यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना सवलत देखील मिळणार आहे, परंतु 3 अटी लावण्यात आलेल्या आहेत, त्या सर्वात महत्त्वाच्या आहेत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर आलीच आहे, परंतु सर्वात महत्त्वाची बातमी देखील आली आहे, कारण पत्रकार परिषद देखील याबाबत पार पाडली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बरेच प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले आहे। ज्या शेतकऱ्यांनी 5 लाख रुपये कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना किती हजारांची ते 1 लाखांची सवलत मिळणार आहे, याबाबतची देखील माहिती मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। त्याचबरोबर किती लाखोपर्यंतची शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे, शेतकऱ्यांना यामध्ये किती सवलत दिली जाणार आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांना देव पावला असून शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी मिळाली आहे। कर्जमाफीबद्दल आतापर्यंत अनेक आंदोलन देखील झाली आहे, परंतु अखेर या सगळ्या गोष्टींना यश मिळालेलं असून कर्जमाफीची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे, परंतु कोणत्या 3 अटी सांगितल्या आहेत त्या देखील जाणून घ्या, कारण सर्वात महत्त्वाची अटी यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। 1.5 लाखपर्यंतची कर्जमाफी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। बळीराजाला भक्कम साथ मिळालेली असून कर्जमाफीबाबत सर्वात मोठं विधान हे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। यामध्ये सर्वात शेवटची अट जी लावण्यात आली आहे ती सर्वात महत्त्वाची 3री अट असणार आहे, कारण यामध्ये 10 लाख शेतकरी हे एकदमच ठरवण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर या सर्व अटी तुम्हाला जाणून घ्याव्या लागणार आहेत। या अटीमधून तुम्हाला सवलत असेल तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, कारण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे विधान केलं तेव्हा त्याबाबत सूचना देखील देण्यात आले होते आणि त्याचं मी तुम्हाला इथे सांगणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी अपात्र करण्यात येणार असून सवलत मिळणार नाही, परंतु यामधून तुम्हाला कशी सवलत मिळवायची आहे ते देखील आपण पाहणार आहोत। जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण शेतकरी मित्रांनो, हाच फार्मर आय डी कार्ड तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो। जर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेली या 3 अटी जाणून घ्याव्या लागणार आहेत आणि तिथेच तुम्हाला फायद्याची गोष्ट मिळणार आहे। तुमचं फार्मर आय डी कार्ड वापरून तुम्हाला कर्जमाफीमध्ये कशी सवलत मिळवता येणार आहे ते आपण पाहणार आहोत। किती लाखापर्यंत कर्जमाफी तुम्ही करू शकता हे देखील आपण पाहणार आहोत। आता सरकार कर्जमाफीचे कामाला लागले, त्यामुळे कर्जमाफी होणार आहे हे तर 100% खरंच आहे। कर्जमाफीचा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ शकतो, कारण सरकारने स्पष्टपणे विधान केलं असून कर्जमाफीसाठी आता समिती देखील नेमण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये 3 अटी कोणत्या आहेत ते देखील जाणून घ्या। जर तुम्ही शेवटच्या अटीमध्ये पात्र ठरला तर तुमच्या यामध्ये सर्वात मोठा फायदा होऊ शकतो। तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा 100% मिळू शकतो। सर्वात महत्त्वाची अट सांगण्यात आलेली आहे, जी पहिली आहे ती बघा आपण पाहणार आहोत इथं। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज घेतलेलं असेल तर तुमची शेत जमीन किती आहेत आणि तुम्ही किती शेती पिकांसाठी कर्ज घेतलेलं आहे होतं, त्याचबरोबर किती रुपयांचं कर्ज तुम्ही काढलेलं होतं, किती रक्कम तुम्ही काढली होती याची सविस्तर माहिती समितीकडून घेतली जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांची कर्जांची रक्कम ही जास्त असणार आहे, त्याचबरोबर त्यांचं उत्पन्न देखील जास्त असणार आहे, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार नाही। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होत असताना या अटीमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला कर्जमाफीमधून वगळण्यात येऊ शकतं। कर्जमाफीचा अखेर मुहूर्त तर ठरला आहे, तर समितीकडून या सर्व अटींची तपासणी केली जाईल। समितीचे लोक तुमच्या शेत जमिनीची सर्व पडताळणी करतील, कर्जाची रक्कम पडताळणी करतील आणि कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे का आणि कोणत्या शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात येणार आहे ते पाहतील। मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहणार आहोत की 2री अट कोणती सांगण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे, कारण आपल्या केंद्र सरकारकडून 72,000 कोटीचा निधी हा राज्य सरकारला मिळालेला असून अखेर कर्जमाफीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी असते आणि तो निधी मिळाला आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या बँकेतून हे कर्ज घेतले आहे त्यावरती तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे हे देखील ठरू शकतं, कारण जो निधी सोडवण्यात आला आहे तो आता केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे सोडण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने राज्य सरकारला निधी दिलेला आहे आणि राज्य सरकारला आता कोणत्या बँकेमधील कर्ज माफ करणार आहे यावर तुमचं किती लाखांचं कर्ज माफ होणार आहे हे ठरू शकतं।
दुसऱ्या अटीमध्ये हे असणार आहे की तुम्ही कोणत्या बँकेमधून लाखो रुपयांचं कर्ज घेतले याची पडताळणी ही समितीकडून केली जाणार आहे। त्यानंतर तुमचं किती लाखांचं कर्ज माफ होणार आहे याचा निर्णय घेतला जाईल। आणि सर्वात शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तिसऱ्या अटीमध्ये बरेच शेतकरी अपात्र ठरू शकतात। ती तिसरी अट म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 2021 आणि 2025 या कालावधीमध्ये कर्ज घेतलं असेल तर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज घेतलेली रक्कम ही 1.5 लाखापेक्षा जास्त असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या कर्जमाफीची सवलत दिली जाणार नाही। तुम्हाला अपात्र ठरवण्यात येऊ शकतं, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीसाठी 1.5 लाखापेक्षा जास्त रक्कम असल्याचं शेतकऱ्यांना सवलत देणार नसल्याचं सांगितलं आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता राज्य सरकारची साथ मिळणार असून स्वतः आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीबद्दल स्पष्ट विधान केलेलं आहे। कर्जमाफीची अखेर तारीख ठरलेली असून 100% कर्जमाफी होणार आहे। आपल्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी मिळालेला असून कर्जमाफीचा मुहूर्त ठरलाय। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे विधान केलेलं आहे। त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या 3 अटीमध्ये बसत असाल तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 90% शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा होणार असून शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जांचा ताण आता कमी होणार आहे। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून महाराष्ट्राचे शेतकरी भक्कम होणार असून कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार असून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।